खालापूर तालुक्यातील तुपगाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। यावेळी कारण ठरले आहे थेट ग्रामपंचायतीतील लाखोंच्या भ्रष्टाचाराचा प्रकार। प्राप्त माहितीनुसार तुपगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यरत ग्रामसेवक सचिन सुरेश कुराडे यांनी पदाचा गैरवापर करत जेएम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीकडून वसूल करण्यात आलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम एकूण 1,31,000 ग्रामपंचायतीच्या अधिकृत खात्याऐवजी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। सदर प्रकार ग्रामपंचायतीच्या दिनांक 24/7/2025 रोजी झालेल्या मासिक सभेत उघडकीस आला। विशेष म्हणजे बिल्डर कंपनीने लेखी तक्रार दाखल करूनही ग्रामसेवक कुराडे यांनी ती तक्रार सभेत सादर केली नाही। या विरोधात ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांनी संतप्त शब्दात निषेध व्यक्त केला। तपासासाठी उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन साळवी, किशोर मोरे, मधुकर गुरव, बाळू पार्टे आदींनी सदर तक्रारीची दखल घेतली। त्यानंतर दिनांक 28 जुलै रोजी पंचायत समिती खालापूर येथील सहाय्यक गट विकास अधिकारी कांबळे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून ग्रामसेवक सचिन कुराडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। जर लवकरात लवकर हा भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ उपोषणाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा देखील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिला आहे। 24/7/2025 रोजी मासिक सभेला आम्ही आरटीआय कार्यकर्ते नरेंद्र पार्टे, मधुकर गुरव, किशोर मोरे, सपकाळ सर हे मासिक सभा अवलोकनासाठी बसलो असता ग्रामविकास अधिकारी सचिन सुरेश कुराडे यांनी सर्व अर्ज वाचन केल्यानंतर त्यावेळी विद्यमान सदस्य निलेश मोरे यांनी उभे राहून शाब्दिक हल्ला निलेश मोरे सदस्य यांनी चढवला। त्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी कपाटात लपवलेला अर्ज आणला व वाचन करण्यात आला तेव्हा सर्व सदस्य यांना व आम्हाला ही लपवाछपवी निदर्शनास आली। पोलीस निरीक्षक खालापूर यांना पण तुपगाव गावचा ग्रामनिधीचा अपहार केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा व निलंबनाची कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले। बीडीओ साहेब, आपण ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा व निलंबनाची कारवाई न केल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ व आरटीआय कार्यकर्ते पंचायत समिती खालापूर आपल्या दालनासमोर आमरण उपोषणाला बसू याची आपण नोंद घ्यावी। हा प्रकार केवळ एका बिल्डर पुरता मर्यादित नसून ग्रामपंचायत मधील आर्थिक व्यवहार किती अपारदर्शक आहेत याचे जिवंत उदाहरण ठरत आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।